Preview. Preview. महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागेवर निवडणूक शेवटच्या टप्प्यात 20 मेला पार पडली। आता प्रतीक्षा आहे 4 जूनच्या निकालाची। त्यापूर्वी राज्यात मोठा सर्वे, त्यामध्ये कोण पुढे कोण मागे हे जाणून घेण्यासाठी आमचा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। नमस्कार, महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। सुरुवातीला विदर्भातला जाणून घेऊया। विदर्भात एकूण 10 लोकसभा सीट आहे। कोणत्या सीटवर कोण निवडून येणार टाकूया एक नजर। काँग्रेसला 5 जागा तर उद्धव ठाकरे यांना 2 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गट यांना 1 जागा मिळण्याची शक्यता आहे विदर्भात आहे। आता बघूया कोण विजय होणार। अकोला डॉक्टर अभय पाटील, अमरावती बळवंत वानखडे, रामटेक डॉक्टर श्यामकांत बर्वे, चंद्रपूर प्रतिभा धानोरकर, गडचिरोली डॉक्टर नामदेव किरसान, वर्धा अमर काळे, राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरे यांचे 2, जसे की वाशिम यवतमाळ संजय देशमुख, बुलढाणा नरेंद्र खेडकर भाजप 2, नागपूर नितीन गडकरी, भंडारा सुनील मेंढे। आता मराठवाड्याकडे टाकूया एक नजर। एकूण 8 जागा आहे। यापैकी भाजप 1, जालना रावसाहेब दानवे, शरद पवार 1, बीड बजरंग सोनवणे काँग्रेस 2, नांदेड वसंत चव्हाण, लातूर डॉक्टर शिवाजी काळगे, उद्धव ठाकरे 4, औरंगाबाद चंद्रकांत खैरे, परभणी संजय जाधव, हिंगोली नागेश आष्टीकर, उस्मानाबाद ओमराज निंबाळकर। उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणाचा कल आहे बघूया। एकूण जागा 6, कोण विजय होऊन बघूया। भाजपा 1, ठाकरे सेनेला 2, काँग्रेस 2, शरद पवार राष्ट्रवादी 1 लोकसभा सीट मिळू शकते। कोण उमेदवार विजय होणार आहे बघूया। भाजप 1, दिंडोरीवरून भारती पवार, उद्धव ठाकरे 2, जळगाव करण पवार, नाशिक राजाभाऊ वाजे, काँग्रेसमधून 2, नंदुरबार मध्ये काँग्रेसमधून 2 सीटा विजयी होण्याची शक्यता आहे। नंदुरबार गोवेल पाडवी, धुळे डॉक्टर शोभा बच्छाव, शरद पवार गटाचे 1, रावेर श्रीराम पाटील। म्हणजेच मुंबई मध्ये सुद्धा एकूण 6 जागा खूप महत्त्वपूर्ण लढत आहे। लढत या ठिकाणी झाली आहे। मुंबईमध्ये एकूण 6 खूप महत्त्वाची लढत या ठिकाणी झाली आहे। प्रधानमंत्री यांनी तर मुंबईत रोड शो सुद्धा केले। मुंबईत उद्धव सेनेला 3 लोकसभा, काँग्रेस 1, भाजपा 1, शिंदे सेना 1 जागा जिंकेल। आता बघूया उमेदवार कोण आहे। उद्धव ठाकरे 3 यांचे मुंबई दक्षिण मधून अरविंद सावंत, मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तिकर, मुंबई उत्तर पूर्व मधून संजय दिना पाटील भाजप, मुंबई उत्तर पियुष गोयल, काँग्रेस मधून मुंबई उत्तर मध्यवर्ती वर्षा गायकवाड, ॲडव्होकेट उज्ज्वल निकमला येथे मोठा धक्का बसत आहे। शिंदे गटाचे 1, मुंबई दक्षिण मध्ये राहुल शेवाळे। कोकण विभागाचे लक्ष टाकू आता चालू आहे कोकण विभागाकडे। कोकण विभागाचे लक्ष टाकूया। इथे एकूण जागा 6, उद्धव ठाकरे सेना 4, लोकसभा शरद पवार 1 व शिंदे 1 जागा जिंकू शकतात। शरद पवार 1, बाळामामा म्हात्रे, उद्धव ठाकरे 4, राजगड मध्ये अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत, ठाणे राजन विचारे, पालघर भारती कांबडी, शिंदेगड कल्याण डॉक्टर श्रीकांत शिंदे। पुन्हा जाणून घ्या पश्चिम महाराष्ट्र। पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 12 लोकसभा सीट आहे। त्यात काँग्रेस 3, शरद पवार 5, उद्धव ठाकरे 3 व अपक्ष 1 निवडून येणार आहे। काँग्रेस 3, कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज, काँग्रेस 3, कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज, सोलापूर प्रणिता शिंदे, पुणे रवींद्र धगेकर, शरद पवार 5, बारामती इथून सुप्रिया सुळे, शिरूर इथून डॉक्टर अमोल कोल्हे, माढा धैर्यशील मोहिते पाटील, सातारा शशिकांत शिंदे, अहमदनगर निलेश लंके, उद्धव ठाकरे गट मधून 3, शिर्डी मधून भाऊसाहेब वागचौर, मावळ मधून संजय वाघेर, सांगली चंद्रहार पाटील, अपक्ष मध्ये हातकंगाल येथून राजू शेट्टी। एकूण काँग्रेसच्या 13, उद्धव ठाकरे यांच्या 18, शरद पवार गट यांच्या 8, भाजपच्या 5, एकनाथ शिंदे 2 आणि शेतकरी संघटना 1। महाविकास आघाडी 39 महायुतीपैकी 8 अन्यकडे बघून तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण ही ग्राउंडची स्थिती आहे त्यावर ही
आकडेवारी काढण्यात आली आहे. 4 जूनला चित्र स्पष्ट होईल. मात्र एवढे नक्की 2014-2019 ची मोदी लहर 2024ला कुठेच दिसून आली नाही. राज्यातील सर्व प्रचार उद्धव ठाकरे यांच्या भोवताल फिरला. मोदी शहा यांच्या भाषणात महाविकास आघाडी ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव होते. महायुतीसोबत खरी शिवसेना असताना मग उद्धव ठाकरे यांचे नाव घेण्याची गरज काय, असा प्रश्न खुद्द लोकांना केला. राज्यात तोडीफोडीचे राजकारण तसेच भाजपांना फटका देत असलेले चित्र दिसून आले आहे. यावरून तुम्हाला प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये अवश्य नोंदवा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व बेल बटन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. मी मंगेश बोबडे. पुन्हा भेटूया विधानसभा क्षेत्रामध्ये असाच राजकीय कौल पाहण्यासाठी. महाराष्ट्राची MB न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.